काय मग? काही नाही निवांत. हे ह्या बघ ह्या शिलावईनी का ग? शिलावणी ओ शिलावणी इकडे या. अहो काय तुम्ही बघितलं का तुमच्या भावाला? नाही बे. नाही बाय. अहो तुमचा भाऊ 3 दिवस झाले की गायब आहे घरातून. काय म्हणता? मग मला तर काहीच नाही माहित की. 3 दिवस झालं गायब आहे. मला तर बाई टेन्शन एक वैतागच आलंय ह्याच्या. तुम्ही काय बोलले नाही ना त्याला? मी कशाला काय बोलते? इथं बघा कुठं शेतात दारू बिरू अहो सगळीकडे तेच बघतीये सकाळ गेला कुठल्या बाई बीला घेऊन. तसंच वाटायला लागले मला. म्हणलं कामाने जातो आणि अजून येतोय. काम एवढं कसलं काम आलं ह्याला? 3 काय दिवस झालं माहिती, घरी. 3 दिवस झाले. मला काय वाटतंय कुठल्या बाईला तर घेऊन गेला असणार आहे. कारण मी ऐकलंय अगं माझ्या कानावर आलतं बाई. की काहीतरी त्याचं लफडं बिफडं चालू आहे. घ्या डोक्याला ताप काय अजून. अहो वहिनी तुमचं लक्ष नाही. अहो किती मी तरी त्याच्या माग माग करायचं सांगा बरं. 1000 वेळा समजून सांगितलं काय बोलायचं तरी अजून आता? आहेच त्याचं. बरं चला आपण आता तिकडे बसू चला. सगळेजण. या. ये इकडे. बसू आपण झाडाखाली खाऊ. हा तिथं बसू. काय बाया बाबांनी तर एक होय? वैतागच दिलाय मला. वहिनीच्या मागं तर सारखा कुठं आहे. कुठं म्हणजे तुमचा भाऊ काही शहाणा आहे का? आता कुठं छान आहे. आता आम्हाला माहित आहे की पहिल्यापासून. बसा बसा. मुंग्या आहेत आणि बसा चावतेले. नाही हाय बघ. काय मग काय म्हणजे काय फोन वगैरे काहीच नाही. काहीच नाही. फोन पण बंद आहे. आपण बघायचं का लावून एकदा? बघ बरं ट्राय कर. 3 दिवस झालं नुसतं सांगून गेलाय संध्याकाळपर्यंत येतो, रात्री उशीर होईल यायला. कामाच्या नादाने कुठे गेलाय काय माहिती. का कुठं पिऊन पडला का काय का काय. अवघड आहे बघ असलं. मरत पण नाही दलिंदर असला. दलिंदरच आहे नुसतं एक नंबरचा. कधी कुठे गेलाय काय सांगून पण जात नाही ठाव ठिकाणा. असं नाव इथं कुठेतरी कशाला उगाच शिव्या देत आहे. कशाला शिवाय देताय म्हणजे? एवढी अक्कल नाही का? करता धरता उगाच शिव्या द्यायच्या असतात. हो पण एवढी अक्कल नाही का तुम्ही मला सांगा. एक फोन तरी करून सांगताना फोन तरी कशाला बंद ठेवायचा? बघायचं का आपण लावून फोन? बघा बरं एकदा लावून लागतोय का? दादा विक्या काळ तोंड कडूच आहे ती पहिल्यापासून. वैताग आणलाय नुसता मला त्याला तर. ती पोरींचा बायकांचा नात पहिल्यापासून ती शाळेपासून ओ वहिनी रिंग वाजते. थांबा थांबा. शाळेपासूनच आहे का नाही का तुझं? हा ते तर शाळेपासून नुसती भांडणार भिंडणार असलंच आहे ती. येडच आहे त्याला. बाई फोन पण उचला ना. फोन पण उचल ना का काय परत होईना. लावून बघू आपण मला तर त्याला. टेन्शनच आलंय. बघा आता स्विच ऑफ करून ठेवलाय फोन. मग तसंच करतोय ना तो. मग सांगते काय मी फोन स्विच ऑफच करतोय तो. काय म्हणायचं बाई या विक्याला? का गेलाय कुठल्या त्याच्या मित्राला लावते थांब जरा मी. कुत्रीला घेऊन काय माहिती. तसं काय बोलू नका वहिनी. मला तर तसंच वाटायला लागलंय. हॅलो अरे बंट्या हे आपला विके कुठं आहे माहित आहे का? काय अयो कधी? थांब थांबा. अरे मग तो आम्हाला सांगायचं असतंय की रे. सांगायचं असतं की जरा. मग आम्हाला बी कळलं असतं ना. तर आम्ही हुडकत बसलोय ते इथं. मग आम्हाला वाटलं कुठं गेला काय कुठं पडला काय. बरं बरं राहू दे. सांगू नको कुणा नाही तर बुट्टवची नाक्या गावात. ताई तुमचा नवरा घेऊन गेला एखाद्या बाईला पळून. बाई माझं काय? खात बाईला ती रेशमा नाही का तिथली ती टेलरिंग? तुमचा भाऊ असलाच आहे. पहिल्यापासून माहितीच होतं. वाटोळ झालं माझं. ओ ताय असं नाही काय काय म्हणायचं असं नाही? वहिनी. आमचा भाऊ आहे तो. भाऊ आहे मग बायको असताना कशाला घेऊन गेला मग? ते आता आम्हाला काय माहिती असं पण तुझा फायदा आहे की त्यात. तुला ड्रेस आवडतात ना शिवलेले. ते टेलरिंग नाही सारखं ड्रेस अहो तुम्ही टेलरिंग माझं झालं वाटोळं बरोबर आहे त्याचं काय? की? तुम्ही लागला हसायला. भेटन वहिनी असं नाहीये काय? असं नाही तुम्ही म्हणजे त्याला कसं नीट जीव लावला तुमच्या नसेल नवऱ्याने- म्हणूनच चालला गेला. होय सगळं करून बसले मी. काय जीव करून लावला बसले? नसेल. तुमच्या नवऱ्याने असं केल्यावर तुम्हाला खपणार आहे का? बाई म्हणतो हा, मी होय, लग्नच मग आम्ही करणार करणार हा, नाही. लग्न करणार आणि नाही. केलं तरी बघून दिकून करणार. आई बापाने असं केलं ते करणार. असलं दलिंदर भेटला. कुठल्या कुत्रीला घेऊन गेला काय माहिती. माझं नाही. वाटोळं आमच्या झालं. दादाला दलिंदर विलंदर मग म्हणतात आहेच का? तुमचा दादा दलिंदर. तुमचा भाऊ आहेच तसला भिकार चोट एक नंबरचा. ओ तुम्हाला भिकार चोट बरं आवडला हो? मला नव्हतं आवडला. आई बापांनी करून दिला म्हणून केला आई बापांनी काय बघितलं नव्हतं का पोरग पहिलं कसं आहे? जबरदस्ती केलं ह्यांना उचलून उचलून आणलं आणलं. मंडपात. जबरदस्ती केली म्हणजे. बोलवा तुमच्या आई बापांना हा, बघू घ्या काय केली बोलून. जबरदस्ती हा, चला, आपण. घ्या आणि बोलून. आता आपल्याला बी तुम्ही आम्हाला तुमची गरज नाही. आता त्यांनी आणली दुसरी हा, आणली ना आता तुम्हाला आम्हाला तेवढंच पसंत आहे ती पाहिजे. दुसरी. हा बरोबर आहे. ती वहिनी चांगली आहे आपली. माझं काय ते सांगा आता ते पहिले. आम्ही काय बघू तुमचा नवरा आणि तुम्ही बघून घ्या. हा, हा, हा.
आमचा नवरा आणि लग्न तुम्ही. केलंय तुम्ही. बरोबर आहे, शेवटी तुमचाच भाऊ ना, तुम्ही त्याचीच बाजू घेणार. हा मग तुम्हाला कुठं माझं हे पडणार आहे तेव्हा? अहो तुम्ही चांगलं केलं असतं तर तुमची बी बाजू घेतलीच असती. काय चांगलं केलं नाही? सगळं केलं, 4 टाइम गिळायला देत होते, पुढे कधी सगळं 4 करत होते. टाइम 2 टायमिंगचे जास्त गिळायला देतात का? तरी हा, आम्हालाच हा, काम हा. सांगताय. तरी किती तब्येत कमी झाली माहिती ना त्याची, खराब झालं लग्न झाल्यापासून म्हणायचा होय. मला खायलाच भेटत नाही, खायलाच भेटत नाही. सगळं कामधंदा केलं, नाही. सगळं कामधंदा तर लय दिवा लावत होता, कामधंदे नाही, नाही, करून. करतच होता ते, करतच हा, होता. म्हणून ही अवस्था झाली माझी असली. रक्षाबंधनला माहिती ना आपल्याला किती मोठी मोठी गिफ्ट देत होता. हा. तुम्हाला माहितीये का जसं कुठून लग्न आणली झालं आणि कसं ना आणली तसं नाही? आमचा भाऊ आमच्याकडे बघत बी नाही जास्त. म्हणून म्हणलं तुम्हाला माहितीये का कुठून आणलं आणि कुठून नाही ते. ती कुत्री द्यायचा असेल ना त्याला पैसा सगळा, म्हणून म्हणूनच आणला असेल चांगलं ती चांगलं. तरी देती ना, ती तरी हा, पैसा म्हणूनच तर ती आम्हाला अगं पाहिजे. तुमचा भाऊ दारूवर उडवत होता म्हणून मी देत नव्हते पैसा. माझ्याकडून पैसा घ्यायचा की ते दारूच्या अड्ड्यावर जाऊन बसायचा, इकडं उडव तिकडं उडव, मित्रांना खर्च कर, हे कर ते कर. घरात काय लागते ते बघत नव्हता, 1 रुपया ठेवत नव्हता. पण आता लय डेंजर काम झालंय बघ, मला तर काय सुचना. त्या गावातल्या माणसांना जर कळलं ना हिच्या नवऱ्याने असला कुठं केलाय ना, अहो ते कळलं तर लांब राहिलं, माझ्या घरी कळल्यावर काय होईल ते अहो, बघा पण त्याला पहिले. मरणाची मारते नाही, मारू दे मरणाची भांडणं तिकडं, होतेली. हा मारू दे तिकडं, मारून टाकू दे. पण आता गावात झालं ना पोलीस स्टेशन आणि हे सगळं हा, भोगायला होऊ दे लागलं. जरा, पडू दे 4 फटके म्हणजे कळेल तुमच्या भावाला पण. पण अहो बोबा टाकते होईल किती भांडणं होते काय तुम्हाला होऊ माहिती आहे दे, का? काय व्हायचंय ते होऊ दे. आता मी पण नाही गप्प बसणार, इतके दिवस पण सहन काय केलं करू तुमच्या आता भावाचं. आता ती घरी येऊ द्या बघू परत चला, आता काय कालाव करून काल- नाही हा ना. आल्यावर बघू काय ते. बरं चला आता जाऊ. कधी यायचं मारायला तो काय घरी माहिती. सांगू आईला हे पप्पांना वगैरे सगळ्यांना सांगू नाही तर उगाच नसलं. वाटोळं झालं तुमच्या भावामुळे माझं तर. अहो, काय वाटलं वाटोळं झालं म्हणजे गेलं